आक्षेपार्ह टी शर्ट घालून कामराची आरएसएसवर टीका, कुणाल कामराजचा ट्विट व्हायरल। "50% आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी शुक्रवारी। 50% मर्यादा ओलांडलेल्या जागांची यादी सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। कोल्हापूरच्या बालिंगा इथं गर्भपात रॅकेट उघडकीस, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर गुन्हा दाखल। गर्भपाताच्या गोळ्या मशीनसह एक एजंट आणि महिला ताब्यात। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे घेणार संजय राऊत यांची भेट, संजय राऊतांच्या तब्येतीची करणार विचारपूस। गौरी पालवे गर्जेंच्या आई वडिलांचं एसीपींना पत्र, आनंद गर्जेच्या घरावरील दिवसभरातील सीसीटीव्ही मिळावा अशी मागणी, मोकाट 2 आरोपींना अटक करण्याची पत्रातून मागणी। पुण्यात 21 लाख रुपयांचा गुटखा जप्त, गोण्यांमधून सुरू होती गुटख्याची तस्करी, छापेमारी करत स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक। तेजस्वी घोसाळकर यांची निवडणूक तयारी वेगात, वॉर्ड क्रमांक 6 किंवा 7 मधून निवडणूक लढवण्याची शक्यता, दहिसर निवडणूक समीकरणांमध्ये चुरस निर्माण। रामराज्यानं प्रेरित भारत साकारायचा आहे तेव्हा विकसित भारताकरता अंतःकरणातला राम जागा करायला हवा, अयोध्येत राम मंदिरावर ध्वज फडकवताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला देशवासियांना नवा संकल्प। अयोध्येतील श्रीराम मंदिरावर धर्मध्वज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार, सरसंघचालक मोहन भागवतही होते उपस्थित। आम्ही भगवान श्रीरामाचे वंशज, आमच्यामध्ये भगवान श्रीरामांचा अंश, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे सदस्य जमाल सिद्दीकी यांचं वक्तव्य। बीडच्या अंबाजोगाई येथील सभेत बोलताना अजित पवारांची जीभ घसरली, इतर नेते आणि त्यांच्या शहरांवर वक्तव्य करताना जीभ घसरली। तातडीच्या सुनावणीची तोंडी प्रक्रिया बंद, शपथ घेतल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा महत्त्वाचा निर्णय, पहिल्याच दिवशी 17 खटल्यांची सुनावणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।